पुढे कसं आहे मग तुझं बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला पुढे कसं बघतोस? कारण की आताच तू बहुतेक गाड्या हाकलतोस. मी एक यंग जॉकी म्हणेल तुला, कारण की आताच बघायला गेलं तू एक यंग जॉकी आहेस. अजून पण आहे दुसरे आपल्या अलिबाग मध्ये बहुतेक असे जॉकी आहेत, पण त्यामध्ये मी तुला यंग बघतो. तू स्वतःच म्हणजे कसं आहे पुढे असं जॉकी म्हणूनच राहणार, की म्हणजे कंटिन्युअस गाडी हाकलण्याचा जो छंद आहे तो जोपासून राहणार आहेस, की म्हणजे काय दुसरं पण आपलं म्हणजे? नाही ना, आपण जॉकीच राहू सध्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज खार आंबोली म्हणजे मुरुडचं माती बंदर आहे, तिथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये जितूदाची गाडी, जितूदा आपल्याला माहितीच असेल, बहुतेक गाड्या असतात ज्या बैलगाडी शर्यतीमध्ये गाड्या असतात, बहुतेक गाड्या जितूदा हाकलतो आणि त्याची स्वतःची गाडी मी म्हणेल आज फायनलचा 1 नंबरची मानकरी झाली. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागला जितूदा. एक काय म्हणतो आपण, बहुतेक म्हणजे खूप जणांच्या गाड्या हाकलतोस, पण स्वतःच्या गाडीचा गुलाल घेऊन मी म्हणेल की आज तुला कसं वाटतंय सर्वात? मला आज बैलावी चांगली साथ दिली. माझ्या हा. दिवशी मी मेहनत केली, त्या मेहनतीचा आज बैलावी नवीन भाटात जाऊन गाडी चांगली धावली. गाडीचा टर्न फेल असून पण गाडी आज बैल मला स्वतःला मला काय वाटत होता नंबर नाही बसणार टर्न फेल केल्यावर, पण मला बैलावी दाखवून दिला आज. टर्न केल्या केल्या बैलावी पिकत जो पकडला ना, ती कायम गाडी ती पुढंच राहिली. आणि नवीन भाट असून बैलांनी चौथ्या फेऱ्याला आज बैलांनी फायनल मारून दिली मला रेसलला. म्हणजे ही आजची चौथी आणलेली आहे तेव्हापासून. ह्या बैलाला चौथी रेसल. त्याच्यात मला त्यांनी चौथ्या रेसल मध्येच आज फायनल मारून दिली. आणि आज बैल तोच धावला. तोच धावला बैल. मला जाम अभिनंदन वाटलं. कधी स्वतःची गाडी माझी फायनलला बसलेली नाही. म्हणजे आपल्या बेड्यात बैल होते तोपर्यंत फायनलला नाही बसली. आपला घरचा कोण फक्त चौथा बसलेला चनेर भाटात. म्हणजे एक बैलाने आपल्याला धोका दिला म्हणून गाडी चौथी लागली. त्याच्याबद्दल आज मी ही जोडी कर्नाटकी केली. त्या जोडीने आज मला दाखवून दिला. आपले इथं बैल माझे नाहीत, भाच्यांचे बैल आहेत. ह्या जोडीने मला आज मेहनतीचा फल आज दिला नवीन भाटात. तुमचे भाचे त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? त्यांचा सपोर्ट आहे आपल्याला. त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच. आणि ते बोलत नाही बैल आमचे आहेत, बैल मामाचेच आहेत. सगळीकडे माझंच सांगतात, तुझंच नाव सांगतात. आणि खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेलाच आहे. आईची कशी साथ होती गाडीला? आईची मला कायम साथच आहे गाडी हाकाल. फक्त जीव सांभाळून गाडी हाकाल ही साथ मला कायम असते. कुठं पण गाडी हाकला गेलो, रेसरला जाऊ दे, कुठं जाऊ दे, आईची साथ आहे आम्हाला. आईची साथ आहे, कारण की आल्याच मी बघितलं आई आली, आईने पूजा केली, त्यानंतरच तू. आम्ही आईच्या हातलाच पूजा करतो. फक्त आई नसल्यावर आम्ही स्वतः करून जातो बैलाची पूजा. पण आम्ही आई आहे तोपर्यंत आम्ही आई जोलच आरती करतो. नाही तर वहिनी आहेत आमच्या, बाजूची काकी आहे, त्या येतात. सर्वांचं सहकार्य गाडीला सगळ्यांचा सपोर्ट आहे. सर्वांचा सपोर्ट सगळ्या. आणि बारीक पोरांची तर एवढी ना बैल मारत नाही. तर बारीक पोरं चांगली मस्त आहे की मेहनत करतात बैलांची. त्यांना लय मजा वाटतं. बैल पाहिजे तिथं नेतात धुवाय बिवायला. काय नाही, सगळी पोरं कसं आहे मग तुझं बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला पुढे कसं बघतोस? कारण की आताच तू बहुतेक गाड्या हाकलतोस. मी एक यंग जॉकी म्हणेल तुला, कारण की आताच बघायला गेलं तू एक यंग जॉकी आहेस. अजून पण आहे दुसरे आपल्या अलिबाग मध्ये बहुतेक असे जॉकी आहेत, पण त्यामध्ये मी तुला यंग बघतो. तू स्वतःच म्हणजे कसं आहे पुढे असं जॉकी म्हणूनच राहणार, की म्हणजे कंटिन्युअस गाडी हाकलण्याचा जो छंद आहे तो जोपासून राहणार आहेस, की म्हणजे काय दुसरं पण आपलं म्हणजे? नाही, आपण जॉकीच राहू सध्या. आता जॉकीच म्हणजे जो आनंद आहे, म्हणजे जो तुझा छंद आहे, छंदामध्ये सुगून. आपण कोणाला नाही बोललो नाही अद्यापर्यंत गाडी हाकलाय. कोणी कॉल केला तर त्याला मी अद्यापर्यंत नाही बोलले नाही. त्या दिवशी पण कारल्यातनं एक माणसाने फोन केला, बोलते 1 तारखेला गाडी हाकाली. त्यांना बोललो मी हो येईन गाडी हाकलाय, पण आमच्या इकडे शर्यत नसली कुठं 15ला तर मी गाडी हाकलाय मातीला येणार. तेव्हा येणार तू आपल्या अलिबाग मध्येच गाडी हाकलतो, की बहुतेक तू बाहेर वगैरे जातो गाडी हाकलाय? आपल्या जिल्ह्यात पूर्ण रायगड जिल्ह्यात 1 वर्ष महाड मध्ये हाकलून आलो. तिथं 11 सेकंदांनी फायनल गेली आपली. म्हणजे दुसऱ्याची गाडी होती, मित्राचा बैल तिथे विकलेला. तो बैल आपल्याला हाकलून द्यायचा होता तिथं 1.5 मिनिटाला. 11 सेकंदासाठी आपली फायनल गेली. तिथनं आपण डबल महाड मध्ये शर्यत हाकला गेलो नाही. तेव्हापासून नाही तू गेलास. म्हणजे बघायला गेलं तू सर्वकडे गाडी तशा हाकलायला जातोच नेहमी. आणि खरंच खूप सुंदर असा तुझ्या गाडीचा देखील निकाल लागलेला आहे. हे जे ते काका आहेत, म्हणजे संपूर्ण घर परिवाराचा पण तुला साथ आहे. सगळ्या माणसांचे आपल्याला सपोर्ट चांगला आहे. घरात सपोर्ट चांगला, विरोध नाही, जोडीबद्दल विरोध नाही. आता येणाऱ्या दिवसांमध्ये शर्यती आहेत, त्यामध्ये तुझी गाडी म्हणजे कोणत्या शर्यतीत आता परत धावताना दिसेल? बघू आता बैल. कारण की आजच मी असं डायरेक्टली आता, कारण की बहुतेक इथे जातो तर मी विचारतो की मानाची शर्यत होणार आहे गुढीपाडव्याची, तिथे आता फायनल मध्ये तर नाही, कारण की आज तिथे टायमिंग होता. आपली गाडी आज जाऊ शकत नाही तर मानाच्या शर्यतीला. तरी शर्यतीमध्ये असणारच ना दुसऱ्या सेमीफायनल मध्ये? कुठल्या तरी गटात टाकणार गाडी. कुठे म्हणजे तिथे असणार? म्हणजे आता आपल्याला तो बैल लावून जायचा त्या बैलाच्या गाड्यात, सरजाच्या गाड्यात नंदन लावून जायचा.
गाडी नेणार गाडीने त्याला आराम देणार. त्याला आराम देणार. अच्छा म्हणजे नवीन बैल आहे म्हणून त्याला आराम द्यायचा. बैल बारका आहे तो, म्हणून त्याला आराम द्यायचा. तो दुसरा बैल नेला. चांगला आहे. खरंच खूप सुंदर असा निकाल तर लागलेला मी म्हणेल. आणि जो तुझा छंद जोपासतोय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. कारण की प्रत्येकाचा एक छंद असतो. जसं की मी आता एक युट्यूबर आहे तर मी माझे व्हिडिओज वगैरे असतात, तसं तुझं पण एक छंद आहे की मी गाडी हाकलतो, जॉकी आहे, हौशी जॉकी मी म्हणेल तुला. आणि खरंच खूप सुंदर तू गाडी हाकलतो. तर खरंच खूप सुंदर असा जितूदाचा निकाल लागलेला आहे. मला यायला बाहेर होतो मी, त्यामुळे यायला मला थोडं उशीर झालेला होता. पण जितूदाशी कॉन्टॅक्ट केला. जितूदा म्हणाला माझी गाडी पुष्कळ बोलायला झाली, हौशी नाही आहे म्हणून. तर मी स्वतःहून आलो. बाकीचे पण आहेत त्यांची तर पण नक्की जाण्याचा मी प्रयत्न करेन. तर खूप सुंदर असा जो जितूदाचा निकाल लागलेला आहे आणि खूप सुंदर अशी मुलाखत देखील झाली. मुलाखत मी तेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.